गोपाळजी, रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले तर? अगं नाही येणार, आर्या नाही येणार. तू उगाच जास्त विचार करते बघ. असं काय नाही होणार. तू टेन्शन नको ना घेऊ. मी आहे तुझ्या बरोबर. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर. मग झालं तर रिपोर्ट्स येऊ दे, मग ठरवू काय करायचं ते. फुलात आहे काय करत बसली इथं? हा अगं इथं लाली बी आली. आर्याचं काय? गोपाळकडे कामी सांगून जी गेली, अजून पत्त्या नाही ना तिचा. हा वय ग फुलत आहे, असं कसलं काम आहे ग जे फक्त गोपाळला सांगायचंय, आपल्याला नाही? हे बघ रणजी, आता जे काय ना ते तिलाच माहित बघ. वय ग अगं, पण तो जामकर तिला न्यायच्या आत तिनं घरी यायला नको का? मग त्यालाच कळलं का ही गावभर उंडारतीये, गोपाळला भेटतीये, तर जाब नाही विचारणार आपल्याला? बाई माधुरीच्या वेळी आठवतंय ना, मानलेली बहीण तरी एवढा जीव मेटाकुटीला आणला होता आपला, आणि हिथं तर ही सख्खी बहीण आहे. बाई काय कुटाणा करल काय माहिती. की ग तर फुलात त्या मी जरा जाऊन येते बाहेर. लाली आता कुठं निघालीस? यांना दुकानावर जाऊन भेटून येते. आर्या ताई कुठे आहेत? कुठल्या खोलीत आराम करतायत का? तर आराम करायला घरात तर पाहिजे. कुठं गेलीये ती गेलीच. लाली अगं दोघं बी गायब आहे. मग तिथं दुकानात तुझा नवरा नाही, आणि हिथं ही बया कुठं गेली तिचं तिला माहिती. हा पण म्हणत होती का गोपाळकडे कामे कामे, पण म्हणून जी गेलीये ना ती गेलीच. रणजी काय पण काय बडबडतेस? नक्कीच हे दोघं सोबत असणार. माझा संशय खरा ठरला तर आता तर त्यांच्यापर्यंत पोहोचायलाच पाहिजे. गोपाळजी, अहो केवढा वेळ लावणार आहे ते? अहो आता रात्र होत आली आहे, तर आता कधी पण येईल वाड्यावर मला पिक करायला. आणि मी घरात नसले आणि चुकून जरी तुमच्या घरच्यांनी सांगितलं की मी सकाळपासून बाहेर आहे, दादा मला किती प्रश्न विचारेल. मी कुठे होते, काय करत होते, कोणासोबत होते? गोपाळजी मी काय उत्तर देऊ दादाला? खरे हिच्या शोधात गावभर फिरेल तो. त्यात मी पण दिवसभर दुकानावर नव्हतो हे त्याला कळेल, आणि पहिला संशय माझ्यावरच येईल. मी बघतो, विचारतो. किती वेळ लागेल अजून? फोन करा ना. देशमुख, डॉक्टर देशमुख आहेत का? हा जामकर कसं काय इकडे आलाय? याने मला आणि आर्याला एकत्र बघितलं नसेल ना? आर्या कुठे गेली आहे? अपॉइंटमेंट आहे का तुमची? अटक करायला आलोय मी त्याला. गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. त्यांना सांगा इन्स्पेक्टर मार्तंड जामकर आलेत. एक मिनिट सर, मी फोन करते. हां सर, इन्स्पेक्टर जामकर आलेत. हां ठीक आहे सर, चालेल.
सर 5 मिनिट वेट कराल का? आतमध्ये पेशंट आहे. 2 मिनिटं त्याच्यावर नाही थांबणार. 2 मिनिटात त्यांचा फोन नाही आला तर मी काय र देवा, असल्या थंडीचा अजून उपाय नाही लागा माझ्याकडं. हा नाही तर काय. आणि माझं तर लगीन बी झालं नाही अजून, म्हणून तर आपल्याला रोज रात्री बसावं लागतं ना. होय की लागा. अरे ते जामकर लय दिवस झाला आपल्यावर रात्रीचं बसलं ना. होय, जामकर तुमच्यावर रात्री का बसतो? अरे ते आम्ही दोघं बस. अरे जामकर साहेब आहेत का नाही, गावात जी काही घडामोडी चालल्यात का नाही त्याची चर्चा आमच्या सोबत करतात रात्री बसून. दुकान बंद? हे दुकानात नाही तर म्हणजे रंजना आत्या खरं बोलत होत्या. हे आणि ते आर्या सोबत असणार. पण इथं नाही तर कुठं गेलं असतील ते? वहिनी, हो वहिनी, का हो इकडे दुकानाकडे आज? जित्या भाऊजी, मंगे भाऊजी, आमचे हे दिसले का? नाही. का हो? काय गडबड आहे का? नाही नाही, गडबड अशी काय नाही, पण तुम्ही असं का विचारलं? गोपाळजींकडे ना खूप महत्वाचं काम होतं. ते दुकान बंद आहे. तुम्ही पाहिलं का त्यांना? भाऊजी, अहो लक्ष कुठं आहे? काय झालं? अहो आता जे ती येत आहे दुकानावरती गोपाळला थोडकं यायला लागलेत. अरे गोपाळ दुकानात नाही, घरी नाही. मग हे गेलाय तरी कुठं? कोण दिसत नाही काय? ऑपरेशन. चला मी सोडतो मग. चला हो, माणसाने मदत केली पाहिजे. पण गोपाळजी तिथे का बसलेत? दादाने जर त्यांना ओळखलं ना तर दादा नक्की कशासाठी आला इथे? त्याला कळलं तर नाही ना की मी इथे? हॅलो, ओके सर. जामकर सर, तुम्हाला सरांनी आत बोलवलंय.